श्री स्वामी समर्थ. आज खूप शुभ दिवशी आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे. त्यामागे काहीतरी कारण आहे, म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत ऐका, महत्त्वाचे आहे. कारण या संदेशामध्ये तुमच्यासाठी देवाकडून खास आशीर्वाद आहे आणि हा देवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जाऊ नका. तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपला भक्तिमय संदेश लाईक करा. तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील. या संदेशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे. कारण तुमच्या प्रयत्नांच्या एक पाऊल पुढे तुमचा विजय असू शकतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की हा देवाचा संदेश तुमच्यासमोर का येतो? कारण देवाला तुमची मदत करायची आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो आणि तुम्हाला प्रेरणा देऊ इच्छितो आणि तो तुम्हाला आज शाश्वत परिणामासह काहीतरी करण्याची संधी देऊ इच्छितो. आज तुमच्यासाठी देवाचा संदेश हा आहे. तो नेहमी बोलत असतो, तो नेहमी ऐकत असतो. जर तुम्ही त्यासाठी खुले असाल, तो तुमच्या इच्छेनुसार इतरांना आशीर्वाद देईल आणि तुम्हाला त्यांच्या आणखी जवळ आणेल. अशा गोष्टीत मार्गदर्शन करण्यास आणि तुमची पावले निर्देशक करण्यास नेहमीच तयार असतो. लक्षात ठेवा की देवाला तुमच्याशी प्रेमळ नाते हवे आहे. त्यांच्या प्रेमाचा आणि त्याच्या प्रेमळपणाचा अनुभव घेण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये त्यांचे सर्वोत्तम स्थान शोधण्यासाठी या जगात त्यांच्या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी तो तुम्हाला भरपूर संधी देऊ इच्छितो. त्याने तुम्हाला आध्यात्मिक भेटवस्तू आणि पवित्र कॉलिंग दिले आहेत. त्याची इच्छा शोधण्यासाठी आणि परिपूर्ण करण्यात तुम्हाला सर्वात मोठे समाधान मिळेल. देव म्हणतो, तुम्हाला आनंद देण्यासाठी तुम्ही इतर लोकांवर अवलंबून राहणे थांबवावे, अशी माझी गरज आहे. मी सर्व सुखाचा उगम आहे. माझ्याकडे या, मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाचा तुमच्यासाठी उद्देश नसता तर तुम्ही जिवंत नसता. तुम्ही 30, 50 किंवा 95 वर्षाचे आहात, हे काही फरक पडत नाही. देवाकडे अजूनही तुमच्यासाठी काहीतरी आहे. तुम्ही अधिक प्रयत्न करावे अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही त्याच्यावर अधिक विश्वास ठेवावा आणि प्रयत्न करावा अशी त्याची इच्छा आहे. बिना विश्वासाचे प्रयत्न करणे थांबवा. विश्वास सुरू करा. हे तुमच्यातील सर्व काही बदलेल. तुम्ही हे एक चिन्ह म्हणून वाचत आहात. देव तुमच्यासाठी ते बदलत आहे. देवाचे शब्द प्राप्त करा, ते तुमच्यासाठी आहे. देव तुला आता सांगतो, माझ्यात विश्रांती घ्या. मी तुझ्या आयुष्यात आधीच कामावर आहे, तुझ्यासाठी काम करत आहे. तुझ्या आयुष्याला नवीन वळण देणार आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वाईट परिस्थितीला मी वळण देईन. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन आणि जे बरे करणे आवश्यक आहे ते मी बरे करीन. आयुष्यात कधीच पश्चाताप करू नका. चांगले दिवस तुम्हाला आनंद देतात, वाईट दिवस तुम्हाला अनुभव देतात. सर्वात वाईट दिवस तुम्हाला धडे देतात.
आणि सर्वोत्तम दिवस तुम्हाला आठवणी देतात. आज देव तुम्हाला सांगतोय, मी तुमच्याकडे लोक, संसाधने आणि वित्त पाठवणार आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. सर्व काही वेळपत्रकानुसार एकत्र येत आहे. आणखी विलंब नको. तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करा. चमत्कार दररोज घडतात, म्हणून कधीही विश्वास ठेवू नका. मी तुमच्या आयुष्यात खूप लवकर बदल करू शकतो. मी तुमच्यासाठी काहीतरी दरवाजे उघडणार आहे. तुमची परिस्थिती बदलणार आहे. पुष्टी करण्यासाठी होय तयार आहे असे टाईप करा. तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे. त्यावर तुझ्या नावाचा आशीर्वाद आहे. विश्वास ठेव, प्रार्थनेत राहा आणि मला तुमच्या बाजूने काम करताना पहा. क्षणभर विश्रांती घ्या. हे ठीक आहे. होय गोष्टी वेड्या आहेत. होय जग उद्ध्वस्त होत आहे. तरीही वादळी लाटांच्या खाली खोलवर तुमच्या अस्तित्वाच्या गाभ्यामध्ये निर्मळ शांतता आहे. शुद्ध प्रेम आहे. आणि ते ठीक आहे, कारण इतर जग गोंधळात असताना तुम्ही तुमच्या मनाला शांत ठेवून जेवढं काम करा तेवढं विजय तुमचाच होईल. कारण तुमच्या मागे माझा आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.